हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण टॉपिक नंबर 6 टाईप्स ऑफ हॅकिंग आता स्टार्ट करतो आहे बघा. तर टॉपिक नंबर 6 टाईप्स ऑफ हॅकिंग हा 16 मार्क्सचा आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये टाईप्स ऑफ हॅकिंगमध्ये आपण जे काही हॅकिंगचे टाईप्स आहेत तर ते बघणार आहे बघा. त्याच्यामध्ये नेटवर्क हॅकिंग, त्यामध्ये परत नेटवर्क हॅकिंगमध्ये वेगवेगळे पॉईंट्स बघणार आहे आपण. त्यानंतरनं ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंग, तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लिनक्स अँड विंडोज हे दोन ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंग आपण बघणार आहे. त्यानंतरनं ॲप्लिकेशन हॅकिंग. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हे टाईप्स बघणार आहे हॅकिंगचे. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय बघतो आहे बघा, नेटवर्क हॅकिंग. तर पहिल्यांदा आपण काय केलं तर बघा, तर हॅकिंग म्हणजे काय हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर हॅकिंग हे म्हणजे काय येतं की जर एखादा जो कोणी हॅकर असेल तर तो हॅकिंग हॅकिंग करतो म्हणजे काय करतो, तर तो फक्त त्याच्या नफ्यासाठी किंवा फायद्यासाठी हॅकिंग करतो असं नसतं. तर तो सिस्टीमच्या सिक्युरिटीसाठी किंवा सिस्टीमच्या प्रोटेक्शनसाठी काय करत असतो बघा, आपलं सिस्टीम किती व्यवस्थित आहे, ते सिस्टीमला आपण प्रोटेक्शन कसं देऊ शकतो, तर हे टेस्ट करण्यासाठी पण तो हॅकिंग करत असतो. ठीक आहे. तर नेटवर्क हॅकिंग म्हणजेच काय, नेटवर्क रिलेटेडचं जे हॅकिंग आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा, नेटवर्क हॅकिंग म्हणतो. ठीक आहे. पण नेटवर्क म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. नेटवर्क कशासाठी आपण यूज करतो, तर कम्युनिकेशन सिस्टीमसाठी आपण नेटवर्कचा यूज करत असतो. बरोबर आहे. तर बघा, कम्प्युटर नेटवर्क हे काय आहे बघा, वन ऑफ द मोस्ट फंडामेंटल कम्युनिकेशन सिस्टीम आहे. बरोबर आहे ना. कम्प्युटर नेटवर्क हे वन ऑफ द मोस्ट फंडामेंटल कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ठीक आहे. तर मग कम्प्युटर नेटवर्कमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिस्ट केलेल्या आहेत, तर बघा ह्याच्यामध्ये राउटर आहे, फायरवॉल आहे किंवा होस्ट असेल, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत बघा, कन्सिस्ट केलेल्या आहेत. कशामध्ये, कम्प्युटर नेटवर्कमध्ये. ठीक आहे. तर कम्प्युटर नेटवर्कमध्ये राउटर, फायरवॉल तर ह्या आणि होस्ट ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या असतात. तर त्याच्यामध्येच एक पार्ट आहे तर इथिकल हॅकिंग प्रोसेस, तर दॅट यू मस्ट ॲक्सेस ॲज अ पार्ट ऑफ इथिकल हॅकिंग प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे आपण इथिकल हॅकिंग प्रोसेसमध्ये एक पार्ट म्हणून आपण काय करू शकतो बघा, ह्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आवश्यक त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, थाउजंड्स ऑफ पॉसिबल नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज आहेत. काय, थाउजंड्स ऑफ पॉसिबल नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज आहेत. म्हणजे काय बघा, नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटी म्हणजे काय, तर जे काही नेटवर्क आहे आपलं, तर त्या नेटवर्कच्या व्हॅल्युनेबिलिटी म्हणजे असुरक्षितपणा. व्हॅल्युनेबिलिटी म्हणजे बघा असुरक्षितपणा, म्हणजे आपला जो काही नेटवर्क असेल किंवा आपलं जे काही कॉम्प्युटर सिस्टीम असेल तर त्याच्यातला जो काही सुरक्षितपणा असतो तो नव्हे, तर जो त्याला असुरक्षितपणा म्हणजे ती सिस्टीम हॅक होण्याची शक्यता असते किंवा त्या सिस्टीम सिक्युअर नसणे, म्हणजे ते सिस्टीममध्ये हॅकर कोणता पण पार्ट हॅक करू शकतो, कोणता पण डेटा हॅक करू शकतो. म्हणजेच काय, व्हॅल्युनेबिलिटी म्हणजेच काय, त्याची सुरक्षितपणा नसणे म्हणजे असुरक्षितपणा. ठीक आहे. मग थाउजंड्स ऑफ पॉसिबल नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज आहेत. बरोबर आहे. थाउजंड्स ऑफ पॉसिबल नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज आहेत. तर त्याच्याच इक्वल नंबर ऑफ काय आहेत बघा, मेनी टूल्स आहेत आणि मोर टेस्टिंग टेक्निक्स आहेत. तेवढेच इक्वल नंबर ऑफ मेनी टूल्स पण आहेत आणि मोर टेस्टिंग टेक्निक्स पण आहेत. ठीक आहे. मग वी कॅन इलिमिनेट मेनी वेल नोन नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज बाय सिम्पली पॅचिंग युअर नेटवर्क होस्ट विथ द लेटेस्ट व्हेंडर सॉफ्टवेअर अँड फायरवॉल पॅचेस. लेटेस्ट व्हेंडर सॉफ्टवेअर अँड काय आहे बघा ह्याच्यामध्ये, लेटेस्ट व्हेंडर सॉफ्टवेअर अँड फर्मवेअर पॅचेस. ठीक आहे. तर बघा, फर्मवेअर पॅचेस आणि लेटेस्ट व्हेंडर सॉफ्टवेअर, तर ह्याच्यापासून आपण काय करू शकतो बघा, तर जे काही नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटीज आहेत तर ते आपण त्याच्यामधून काय करू शकतो बघा, इलिमिनेट करू शकतो. तर पॅचिंगनी त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, तर नेटवर्क व्हॅल्युनेबिलिटी त्याच्यातून काय करू शकतो, आपण एलिमिनेट करू शकतो. लक्षात आलं. नेटवर्क हॅकिंग म्हणजे काय, तर नेटवर्क हॅकिंगमध्ये पण आणखीन वेगवेगळे पॉईंट्स आहेत बघा. तर कोणते कोणते बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटीज, त्यानंतर स्कॅनिंग पोर्ट्स, पिंग स्वीपिंग, स्कॅनिंग SNMP, ग्रॅबिंग बॅनर्स, ॲनालायझिंग नेटवर्क डेटा अँड नेटवर्क ॲनालायझर, मॅकडेडी अटॅक. तर
ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, नेटवर्क हॅकिंगमध्ये आहेत. ठीक आहे, तर 1 बाय 1 ह्यातले आपण काय करणार आहेत बघा, पॉईंट्स बघणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट बघणार आहे आपण नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी. ठीक आहे, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी. ठीक आहे, तर बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटीमध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये बघा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी आर द फाउंडेशन फॉर ऑल टेक्निक सिक्युरिटी इश्यू इन युअर इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, ठीक आहे, तर त्या जी काही आपली इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, तर त्यातले जे काही नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी हे काय आहे बघा, तर फाउंडेशन आहे सगळ्या ऑल द टेक्निक सिक्युरिटीची. ऑल द टेक्निक सिक्युरिटीचं हे काय आहे, एक फाउंडेशन आहे. ठीक आहे, तर लो लेवल व्हॅल्युनेबिलिटी अफेक्ट एव्हरीथिंग रनिंग ऑन युअर नेटवर्क. म्हणजे लो लेवल जी काही व्हॅल्युनेबिलिटी आहे, तर आपल्या नेटवर्कवर जे काही चालणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर काय करत असतात, ते अफेक्ट करत असतात. ठीक आहे, लो लेवल व्हॅल्युनेबिलिटी जे आहे, तर ते आपल्या चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर काय करत असतात बघा, अफेक्ट करत असतात. म्हणून आपण काय केलं आहे बघा, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर वेगवेगळे टेस्टिंग, ठीक आहे, टेस्टिंग करणे किंवा जेवढे शक्य असेल तेव्हा आपण ते पॉसिबल असेल तेव्हा आपण काय करणार आहे बघा, इलिमिनेट करणे त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा लो लेवल जे काही व्हॅल्युनेबिलिटी आहे, तर त्याचा अफेक्ट कशावर होतो, तर नेटवर्क जे काही आपलं एव्हरीथिंग रनिंग ऑन युअर नेटवर्क्स, जे काही एव्हरीथिंग रनिंग ऑन युअर नेटवर्क्स आहेत, तर त्याच्यावर त्याचा काय होत असतो बघा, अफेक्ट होत असतो. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार आहे, तर टेस्ट करणे आणि इलिमिनेट करणे जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा ते काय आहे बघा, आवश्यक आहे. ठीक आहे, मग फोकस फॉर इथिकल हॅकिंग टेस्ट ऑन युअर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इथिकल हॅकिंग टेस्टसाठी आपण काय केलं पाहिजे बघा, फोकस केलं पाहिजे. बी फाइंड द विकनेस, जो काही विकनेस आहे तर तो त्याच्यामध्ये फाइंड केला पाहिजे. दॅट अदर कॅन सी युअर नेटवर्क सो यू कॅन क्वालिफाय युअर लेवल ऑफ एक्सप्लोअर. ठीक आहे, तर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी लक्षात आलं तुम्हाला. तर काय होतं ह्याच्यामध्ये, की जे काही फंडामेंटल टेक्निक्स आहेत, तर सिक्युरिटीसाठी जे काही फंडामेंटल टेक्निक्स आहेत, तर ते काय आहे बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी आहे. तर त्याच्यामुळे काय होत असते, ते आपली इन्फॉर्मेशन सिस्टीम हे काय होत असतं बघा, सिक्युअर होत असतं. ठीक आहे, तर लो लेवल व्हॅल्युनेबिलिटीचा अफेक्ट रनिंग ऑन युअर नेटवर्क्सवर होत असतो. त्यामुळे टेस्ट करणे आणि एलिमिनेट करणे जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा टेस्ट करणे आणि एलिमिनेट करणे काय आहे बघा, गरजेचं आहे. ठीक आहे, तर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीमध्ये कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्स आहेत, तर त्या गोष्टी आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये आता बघणार आहे. ठीक आहे, तर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी इन्व्हॉल्व्स असेसिंग सच एरियाज ॲज. तर कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीमध्ये. तर फर्स्ट काय बघा, when such device as a firewall or IDS are placed on the network and how they are configured. ठीक आहे, म्हणजे फायरवॉल आणि IDS हे ह्यासारखी जी काही नेटवर्क ह्यासारखे जे काही टूल्स आहेत, ठीक आहे, किंवा ह्यासारखे जे काही गोष्टी आहेत, जे डिव्हायसेस आहेत, तर त्यामुळे काय होतं बघा, नेटवर्क कुठे प्लेस केलेला आहे किंवा तो कसा कन्फ्युगर केला जातो, तर ह्या गोष्टी आपल्याला काय होत असतात बघा, समजतात. ठीक आहे, फायरवॉल आणि IDS आर प्लेस्ड ऑन द नेटवर्क आणि हाऊ दे आर कन्फ्युगर. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा, व्हॉट हॅकर सी when they perform port scan and how they can exploit vulnerability in your network host. म्हणजे बघा, जो कोणी हॅकर असणार आहे, ठीक आहे, तर हॅकर पोर्ट स्कॅन जेव्हा करतात आणि तेव्हा काय होत असतं बघा, तर ते काय करत असतात बघा, सीन करत असतात आणि ते काय करतात, की जे काही नेटवर्क होस्टमधले जे काही व्हॅल्युनेबिलिटी आहे, तर त्या नेटवर्क होस्टमधल्या व्हॅल्युनेबिलिटीचा कसा फायदा घेऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावर आहेत बघा, तर
नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीमध्ये काय आहेत बघा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्वॉल्व करतो. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे बघा, हॅकर स्पोर्ट्स स्कॅन जेव्हा करतात तेव्हा ते काय करत असतात बघा, करत असतात. आणि ते काय करतात, जेव्हा नेटवर्कची नेटवर्क होस्टमध्ये एखादा नेटवर्क होस्ट आहे, तर त्या नेटवर्क होस्टमध्ये एखादे व्हॅल्युनेबिलिटी असेल तर त्याचा फायदा, म्हणजे नेटवर्क होस्ट आहे आणि तो नेटवर्क होस्टमध्ये एखादी गोष्ट असुरक्षित आहे, म्हणजे त्याला सिक्युअर नाही आहे, तर तेव्हा त्याचा फायदा कसा घ्यायचा, तर ह्या गोष्टी पण तो काय करत असतो बघा, बघत असतो. ठीक आहे. नेटवर्क डिझाईन सच ॲज अ इंटरनेट कनेक्शन, रिमोट ॲक्सेस कपॅबिलिटीज, लेअर्ड डिफिनेन्स अँड प्लेसड ऑफ होस्ट्स ऑन नेटवर्क. तर नेटवर्क डिझाईन किंवा इंटरनेटचं जसं कनेक्शन असेल, त्यानंतर रिमोट ॲक्सेसची जी काही कपॅबिलिटी म्हणजे क्षमता असेल, किंवा लेअर्ड डिफेन्सेस असेल, किंवा जी काही होस्ट आहे तर नेटवर्कवरील होस्टचं जे काही प्लेसमेंट असेल, तर त्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत बघा, कन्सिडर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्यानंतरनं बघा, इंटरॅक्शन ऑफ इन्स्टॉल्ड सिक्युरिटी डिव्हाइस. जे काही सिक्युरिटी डिव्हाइस आहेत तर ते सिक्युरिटी डिव्हाइस पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन केलं पाहिजे आणि ते इन्स्टॉल केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे काही इन्स्टॉल्ड सिक्युरिटी डिव्हाइसेस आहेत त्याचं इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. प्रोटोकॉल इन यूज. ठीक आहे. जे प्रोटोकॉल आहेत तर ते काय केले पाहिजेत बघा, प्रोटोकॉलचे यूज. ठीक आहे. कॉमनली ट्रॅक्स पोर्ट दॅट आर अनप्रोटेक्टेड. म्हणजे जे काही अनप्रोटेक्टेड आहेत, काय तर कॉमनली जे काही अट्रॅक्ट पोर्ट्स आहेत तर ते अनप्रोटेक्टेड आहेत, तर त्या गोष्टींना पण तिथं काय होणार आहे बघा, त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या असणार आहेत. त्यानंतर नेटवर्क होस्ट कॉन्फिगरेशन, नेटवर्क मॉनिटरिंग अँड मेंटेनन्स. नेटवर्कचं जे काही मॉनिटर करणे किंवा नेटवर्क मेंटेन करणे, नेटवर्क होस्टचं जे काही कॉन्फिगरेशन असेल ते, किंवा अनप्रोटेक्टेड पोर्ट कुठले आहेत तर ते, त्यानंतरनं प्रोटोकॉल कुठला यूज केलेला आहे तर तो, त्यानंतरनं जे काही सिक्युरिटी डिव्हायसेस आहेत तर ते जे सिक्युरिटी डिव्हायसेस इन्स्टॉल केलेले आहेत तर त्याचं इंटरॅक्शन म्हणा, किंवा नेटवर्क डिझायनेशन असेल, किंवा इंटरनेट कनेक्शनसाठी आपण जो यूज केलेला आहे तर तो, किंवा रिमोट ॲक्सेसची जी काही कपॅसिटी आहे ती, होस्टचं जे काही नेटवर्क होस्ट आहे ते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीमध्ये इन्वॉल्व केलेल्या आहेत. कशासाठी, ॲक्सेसिंग सच एरियाजसाठी ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत बघा, इन्वॉल्व केलेल्या आहेत. लक्षात आलं. तर बघा, पहिल्यापासून सांगते. एक म्हणजे आपण कोणता चॅप्टर स्टार्ट केलो आहे तर टाईप्स ऑफ हॅकिंग, त्याच्या हा 16 मार्क्सचा चॅप्टर आहे बघा. तर त्याच्यामध्ये नेटवर्क हॅकिंग हा पॉईंट आपण बघितला. नेटवर्क हॅकिंगमध्ये नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीसाठी कोणते पॉईंट्स इन्वॉल्वड आहेत ते आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, बघितलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. तर इथं हा पॉईंट आपला नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्युनेबिलिटी हा पॉईंट इथं आपल्याला काय झालेला आहे बघा, संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.